माये मोगाचो येवकार हांव भक्ती पै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. वार्का इगर्जी कडेन रेंट कार आनी मिनी गुड्स कॅरियर गाडये मदीं अपघात. रेंट कार गाडयेचो ड्रायव्हर आशिल्लो कुर्र. मंगळारा राती घडली घडणूक. कोणाक दुखापत जाली ना ही थाकाय दिवपी गजाल. मे म्हयन्यांत पावल दवरतना घेवपाक मेळटलो उश्ण आनी दमट हवामानाचो अनुभव. सुमार 34 अंशां मेरेन पावतले चडांत चड तापमान. स्मार्ट सिटीच्या कामा वेळार खंटाळ आसतना कामगाराक सापडले एक पोरणे शिल्प. 2 कुडक्यांनी सापडिल्ली मूर्त पुरातत्व विभागान घेतली ताब्यांत. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. मंगळारा राती कडेन वार्का इगर्जे कडेन रेंट कार आनी मिनी गुड्स कॅरियर गाडये मदीं अपघात जालो. बरें म्हण बरें कोणाक दुखापत जाली ना. कोलवा पुलिसांनी घडणूक थळार वचून तपास केलो. रेंट कार गाडयेचो ड्रायव्हर कुर्र आशिल्लो अशें थळावे सांगतात. पळयात. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकर आनी संगीता ओली. जीएमसीत मेडिसिनाचो स्कॅम चल्ला. AAA फार्मा ट्रेड आनी आरव फार्मा ह्या गोमेकोक वखदां दिवपी दोनूय कंपन्यांक गोंय सरकार शॉर्ट टेंडरां दितात. ह्या कंपन्यांत ब्लॅकलिस्ट करात. RGPचो उत्तर गोंयचो लोकसभा उमेदवार मनोज परबान मागला. सवाय वखदां म्हारग घेवन लोकांक कित्याक विकतात हाची भलायकी मंत्री राणे आनी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान जाप दिवची, मनोजान मागला. फुकट वखदां म्हण सांगतात त्या गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात तपासून गेल्या उपरांत भायर वखदां घेवपाची पाळी येता. RGPचो उत्तर गोंय लोकसभा उमेदवार मनोज परबान नेमकेपणान गोंयचे भलायकी वेवस्थेचेर बोट दवरला. AAA फार्मा ट्रेड आनी आरव ह्या दोनच मेडिसिन दिवपी कंपन्यांक सदांच शॉर्ट टेंडर मेळटात. ह्यो कंपन्यो ब्लॅकलिस्ट करच्यो आनी वखदांच्या स्कॅमाचेर राणे आनी सावंतान जाप दिवची, मनोजान मागला. मेडिसिन स्कॅम आज सगळे जाण जाणा. जीएमसीन जेन्ना लोक वयता तेन्ना जीएमसीन कशे लोकांक त्रास जाता, कशे लोकांक वखदां दितात आनी वखदां बरयतात आनी ती वखदां फार्मासीन अवेलेबल नासता. ती वखदां मागीर भायर घेवची पडटा, वेलनसांक घेवची पडटा. आज खुबशे गरीब लोक, गरीब आमचे गोंयकार ते जीएमसीन वयतात गव्हर्मेंटाची हेल्थ केअर फेसिलिटी घेवपाक. पूण थंय गेल्या उपरांत तांकां भायर वखदांक पयशे मोडचे पडटा
हो बीजेपी सरकार डबल इंजिन करून व्हडले गजाली आमकां सांगता की तेंच्यांनी गोंयांक लागून गोंयच्या हेल्थ कॅराक लागून व्हडलें काम केलां म्हणून. विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर हा हो व्हडलो बोवाळ मारून सांगत आसता की गोंयांत वर्ल्ड क्लास हेल्थ कॅर फॅसिलिटी आसा आनी सगळ्या गोंयकारांक सगळ्यांक फुकट आमी दिता म्हणून. आयज जर आमी पळोवपाक गेले, जर वेलनेस फार्मासी जी आसा त्या फार्मासीन जर पळोवपाक गेले जाल्यार थंय सदांच गर्दी आसता. केन्नाय तूं वच, खंयच्याय टायमार वच, सदांच थंय गर्दी आसता. जी वखदां बरयतात ती वखदां त्या फार्मासीन थंय अवेलेबल आसना. ते हितून आमच्या जीएमसींतल्या हितून अवेलेबल आसना. तुमी पळोवपाक शकता ह्या फोटोवान जीएमसीन कशी गर्दी आसा ती. आनी मेन म्हटल्यार जी जीएमसी जी बिलां आसा, जी बिलां आहा पळय वेलनेसाची, थंय जर पळयत जाल्यार तेंचो डिस्कावंट म्हणून हें आसा, डिस्कावंट म्हणून जो दिला तेंच्यांनी तो डिस्कावंट 0.02% डिस्कावंट दितात ते. हीच वेलनेस जर तूं दुसऱ्या काउंटरांचेर वयशीत, म्हणजे दुसऱ्या तेंच्या फार्मासीन वयशीत, आउटलेटान वयशीत, जर तूं पणजे वच, मेन सिटीन म्हापसा वच जाल्यार थंय तुका डिस्कावंट मेळटा. आनी ही वेलनेस सरकारान थंय तेका येदो व्हडलो कॉन्ट्रॅक्ट दिवन, ह्या बीजेपी सरकारान, ह्या विश्वजीत राणे प्रमोद सावंतान तेका कॉन्ट्रॅक्ट दिवन आयज ही वेलनेस गोंयकारांक थंय लुटता. गोंयकारांक 0.02% डिस्कावंट दिता. जर ती फार्मासी दुसरे कडेन डिस्कावंट दिता, 10% डिस्कावंट दिता, हांगा कित्याक डिस्कावंट दिना? हो व्हडलो क्वेश्चन मार्क. तो 10% जो शेअर आसा, जो डिस्कावंट आसा, तो कोणाक वयता? हे 10% कोणाक वयता? एक्चुअली थंय चड हे मेळपाक जाय आसलें, चड डिस्कावंट मेळपाक जाय आसलो. कित्याक सगळे लोकांक ऑप्शनूच नासता. लोक डायरेक्ट येता आनी ते वेलनेसान वयता. पयलीं वयता ते वखदां बरोवन हाडटात, डॉक्टर बरोवन दितात, ते गेल्या उपरांत ते गव्हर्मेंटाच्या फार्मासीन वयतात, थंय 10 बरयलीं वखदां जाल्यार 4 वखदां मेळटा, 5 वखदां मेळटा, बाकीची वखदां मेळना. ती हाडपाक ते वेलनेसान येतात. आतां जीएमसीन चल्लां कितें? जीएमसीन जे एनआयटीचे टर्म्स आसा, हे टर्म्स भायर मारून एनआयटीचे जे शॉर्ट टेंडराचे जे टर्म्स आसा ते वायलेट करून हांगा 2 कंपनींक ते मॅक्झिमम शॉर्ट टेंडर दिता. भितर पयली आसा ती ए फार्मा ट्रेड, दुसरी आसा ते आरव फार्मा. हे दोनूय भायले कंपनी, हे दोनूय भायल्या कंपनीक शॉर्ट टेंडराचेर एनआयटी टर्म्स वायलेट करून जीएमसी शॉर्ट टेंडर दिता. हे जे कोटेशनां धाडटा, हे कोटेशन एक आमकां मेळ्ळा. हे कोटेशन जे सगळ्या वेंडरांक वचपाक जाय, फक्त 3 जाणांक गेला. आरव फार्मा, कोकण डिस्ट्रीब्युटर आनी डोगारिया सालसेट. डोगारिया सालसेट तर घालीत ना आतां. म्हणजे कोकण डिस्ट्रीब्युटर हा पळय हेंचोच. म्हणजे नांवांक फॉर्मॅलिटी करपाक हे फक्त कोटेशन ते धाडटात आनी फायनल कॉन्ट्रॅक्ट काडटा आनी आरव फार्माक नाल्यार ए फार्माक दितात. हेच्या वयल्यान सिद्ध जाता की जीएमसीन हो मेडिसिन स्कॅम चल्ला. आतां आमचो डिमांड आसा की ह्या दोनूय कंपनीक पयलीं म्हटल्यार ब्लॅकलिस्ट करपाक जाय जाता तितले बेगीन. कित्याक 5 रुपयांची वखद 50 रुपयांक ते विकता. दोगांक जे आतां ऑर्डरी जर दिला, फ्रेश ऑर्डर जर कितें दिला जाल्यार ते ऑर्डर तेंच्यांनी जीएमसीन स्टॉप करपाक जाय, हेल्थ मिनिस्टरान स्टॉप करपाक जाय, डिनान स्टॉप करपाक जाय. आनी तिसरे मोस्ट इम्पॉर्टंट, आमकां आन्सर जाय. आमकां पयली इन्क्वायरी जाय, ऑर्डर स्टॉप करून आमकां इन्क्वायरी जाय. आनी मेन मोस्ट इम्पॉर्टंट आमकां आन्सर जाय. कोणा कडल्यान आमकां जाय? हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे, हेच्या कडल्यान आमकां आन्सर जाय. डॉक्टर प्रमोद सावंत, जो बीजेपीचो हेड आसा गोंयांत, तेणी रिप्लाय करपाक जाय, तेणी आन्सर करपाक जाय की हे स्कॅम कितें, हो स्कॅम कितें. गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आनी वैष्णवी साळगांवकर. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. राज्यांत विधानसभा वेंचणुकेची धामधूम चल्ल्या. आतां थोडेच दीस उरल्यात मतदानाक.
गोंयच्यान 2 उमेदवार खासदार म्हणून वेचून दिल्ली धाडपाचे आसात. एके वटेन इंडियेचो प्रचार, दुसरे वटेन एनडीएचो इंडिया वरवींच भाजपान आपल्या उमेदवारांचो नेटार प्रचार चलयला. लोकांचो ताका उपाट प्रतिसाद मेळिल्ल्यान उमेदवारांनी खोस उक्तायल्या. पळयात. भाजपान कुंकळे सभा घडोवन हाडली. लोकांनी सभेक गर्दी केली. हे फावट भाजपाचे दोनूय सीट भोवमतान जिखून येतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विस्वास उक्तायलो. दक्षिण गोंयची भाजपा उमेदवार पल्लवी धेंपोन भाजपान केल्ले उदरगती विशीं सांगले. पळयात. दुसरे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स 5 लाख कवरेजाचे, मागीर इलेक्ट्रिसिटी बिल जे आसा त्या झिरोचेर ते हाडटले आनी 1 कोटी लोक रेजिस्टर केल्ले आसा तातूंत. तशेंच तांणी आमकां किसानांक पसून तांणी भरपूर तांणी हें केल्लें आसा, सगळी योजना तांणी जाहीर केल्ल्यो आसा. आनी बायलां खातीर तुमकां खबर आसा कशें प्रिवेंट करतले ते. ब्रेस्ट कॅन्सर म्हणात, एनिमिया म्हणात, नाजाल्यार ऑस्टियोपोरोसिस म्हणात, कशें प्रिवेंटीव मेजर्स घेतले ते तांणी सगळे जाहीर केल्ले आसा. माननीय प्रधानमंत्री 10 वर्षाच्या कार्यकाळात 11 कोटी टॉयलेट बांधले, 11 कोटी लोकांक घर बांधून दिले, 11 कोटी लोकांच्या घरात आम्ही म्हणतात ते हर घर नल से जल दिले. तिच्या घरात उदक नाशिल्ले पयलीं नळाचे, तिका खबर आशिल्ली 4 किलोमीटर वचून 2 कळशे उदीक हाडचे पडटाले. आशिल्ल्या सभेन भितर आमच्या 15 प्रमुख, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते हांकां संबोधीत करपा खातीर आयिल्ले आसा. ही आमची जाहीर सभा न्हय. भलायकी मंत्री विश्वजीत राणेन गोंयच्या भलायकी मळावयली उदरगत आनी येवजणांची म्हायती दिली. भाजपाचे दोनूय सीट भोवमतान जिखून येतले असो हावेस उक्तायलो. पळयात. म्हाका दिसता की आमच्या राज्यान आमी भाग्यवान की त्यांच्या माध्यमांतल्यान आमच्या गोंय राज्यान जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्व करपी सरकार आणि भारतीय जनता पार्टी गोंय राज्यान जे नेतृत्व करता ह्या सरकाराच्या माध्यमांतल्यान गोंयचे जनतेक भरपूर फायदो जाल्लो आसा. तेजे पयलीं आयज तुम्ही ओपीडी चालू करता. टाटा मेमोरियल मदीं आयज आमच्या गोंय राज्यांतले एक 50 नर्सीस थंय ट्रेनिंग घेता. म्हणजे हे हॉस्पिटल जो पर्यंत जातले ते आनी पोस्ट ग्रॅज्युएशन करून ते हांगा येतले. म्हणजे आमी योग्य तरेची सेवा लोकांक आमी दिवंक शकतले. आयज हे 350 कोटीचे हॉस्पिटल गोंय राज्याचे पयशे आसा आनी त्याच बरोबर मॅक्झिमम पयशे केंद्रांतल्यान देशाचे प्रधानमंत्रीचे इंटरव्हेन्शनान. आनी हांव कित्याक म्हणटा इंटरव्हेन्शन खरें तेंचे इंटरव्हेन्शनानूच जाल्लो प्रोजेक्ट. आनी हांगा आमी दोगूय गोंय राज्याचे मुख्यमंत्री आनी आमी एकत्र येवन हे विषय फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो खूब चर्चा जाता. आयज सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान एक मेडिकल कॉलेज, प्रायवेट मेडिकल कॉलेज अटॅच केल्यार तेजो फायदो सावथ गोंयच्या लोकांक जातलो. कारण आमकां सावथ गोंयच्या लोकांक थंयच्यान आनी फुडें येवपाची गरज पडची ना. जाल्यार दक्षिण गोंयच्या लोकांनी भाजपाच्या कार्यकाळात लोकांक कितें फायदे जाला ताजेर प्रतिक्रिया दिल्यो. अब की बार 400 पाराची घोशणाय केली. पळयात. अब की बार 400 पार. आनी आमकां एक म्हळ्यार रिक्षा घेतल्या ती सीएम रोजगार हितूंतल्यान ते हेवटेन एक आमकां फायदो जाल्लो आसा. आतां कितें जाला पळय, आतां जी कोण बायलां बिझनेस करपाक सोदता तांकां न्ही लायक पयलीं कितें जातालें इतकें लोन मेळपाक डिफिकल्ट जातालो. आतां न्ही ते मोदीन एक स्कीम केल्या तेजेर आमकां इंट्रस्ट रेट कमी मेळटा. सो सगळे लोकांक सांगता ह्यो बऱ्यो स्किमी ज्यो आसा DDSY सारक्यो बी त्यो प्लीज तुमी अवेल करात. BJPन आमची खूब कामां केल्ली आसा आनी BJPचो सरकार लोकांक खूब मदत करता. ह्या 10 वर्सां आमी पळयलां प्रोग्रेस खूब जाला. सो विथ द हेल्प ऑफ मोदी सो देर इज लॉट ऑफ चेंजीस इन द IT सेक्टर. तेन्ना मोदीजीन जी प्रगती केल्ली आसा आमच्या भारत देशा खातीर ती हाजे पयलीं आमी केन्नाच पळोवंक नाशिल्ली. खुबश्यो अश्यो स्किमी काडल्या जश्यो की 70 वर्साच्या वयर जी जाणटी आसा तांकां फ्री मेडिकल सगळो खर्च फ्री. मागीर 85 क्रॉस जालें तांकां आपूण पळयता म्हूण तेणी आश्वासन दिलां. कित्याक आतां PM कॅन्डिडेट म्हणल्यार मोदीच आसा आनी पळोवपाक गेल्यार राहुल गांधी PM कॅन्डिडेट अजून डिक्लेरूच जालो ना. BJP खूब स्ट्रॉंग कॅन्डिडेट हें आसा आनी मोदीच येतलो सो दीस गॅरंटी आसा तेजी. म्हाका तर जाय मोदी सरकारच जाय. आज पर्यंत पळयल्यार मोदी सरकारान भरपूर बरेच कितें गोश्टी केल्ल्यो आसात. रस्ते म्हणा, मंदिरे म्हणा आनी कितें बारीक बारीक गोश्टी जी आसतात बारीक सारीक तेजी जे लक्ष चडान चड मोदी सरकारच घालत आसता. BJPन खूब आमचे उदरगत केल्ले आसा. बायलां खातीर खूब स्किमी काडल्यात ते सगळे BJPनूच काडल्या. BJPन म्हळ्यार मोदीन आमच्या खातीर खूब कितें केल्लें आसा. तेणी आर्टिकल 370 काडून उडयल्लें आसा. राम मंदीर आमचे हांव मोठो रामाचो भक्त तेणी राम मंदीर आमच्या खातीर बांदून उडयलां. कित्याक म्हळ्यार मागीर चेड्याले कामां लायल्या आनी बरें केल्या मोदी सरकार आनी काम बरें केलें. आमगेले भुरग्याले आमगे वाड्या बी बरें केल्ले आसा. आजकाल आमी पळयलां की शिक्षणाच्या बाबतींत जर उलयत जाल्यार न्यू एज्युकेशन पॉलिसीचे मार्फत 2020 NEP 2020चे मार्फत
मोदी सरकारा कडल्यान खुबश्यो गजाली चालीक लागल्यो शिक्षणाच्या बाबतीन, टेक्निकल एज्युकेशनाच्या बाबतीन. BJP सरकारान आमच्या गोंयाक आमच्या लोकां खातीर भरपूर कितें तरी करून दवरलेलें आसा आनी तो हेजे फुडें भरपूर करतलो. आमकां बायलां खातीर मेन म्हळ्यार 1,500 तेंच्यांनी चालू केला, सो तो एक आमकां मोठें असो भुरग्यांक सपोर्ट करता, आर्टिस्ट आहा ते वयर पावताशे आपले लेवल दाखयता. असो आर्टिस्टाक प्रोत्साहीत करपी लिडर हांवें खंयच पळयलो ना. BJP खातीर आमचे हांगा भरपूर कामां जाल्ली आसा आनी मोदी सारको एनर्जेटीक एक आमकां जो लिडर जो मेळिल्लो आसा ऑब्वियसली BJP जाय आनी आमी मोदीकूच मत मारता. आनी आनी आमचे कामां करपाक जाय, आमकां BJP जाय. फायदो पण भरपूर जाला आहा आमगे ते हेजे कार्ड बीन केल्ले आहा. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, विलियम रॉड्रिक्स, समृता खणगांवकर आनी भक्तीपय बाळगी. भारतात सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हळ्यार गोंयचो मुख्यमंत्री, जो अजून गोंयकारांक गोंयचो मास्टर प्लॅन दाखयना. जाणें गरिबां कडल्यो जमनी घेवन आपल्या भांडवंडार इश्टांक दिवपाचो धाडक दाखयला. अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबान आरोप केला. देश तिगोवन दवरपाचो आसत जाल्यार देशा खातीर सैनीक म्हणून झुजपी कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसाकूच मत दियात, अशेंय तिणें आव्हान केलें. फोंडा बस स्टँडार इंडिया अलायन्साचो काँग्रेसीचो उमेदवार कॅप्टन विरिएटो फेर्नांडीसा खातीर प्रचार सभा जाली. हे सभेत ती उलयताली. प्रधानमंत्री मोदी मंगळसूत्र आनी मुसलमानांचेर उलयता, पूण म्हारगाय, बेकारी, दरवाड, बायलांचेर जावपी अत्याचारांचेर जाप काडिना. गोंयांतली बेकारी मोदीक कशी दिसली ना, असोय तिचो प्रस्न. वो आत्महत्याएं कर रहा है. मैं आपसे पूछना चाहूंगी, हमारे देश के अन्नदाता किसान को उसकी फसल का उचित दाम मिलना चाहिए या नहीं? बताइए, बोलिए, अपनी चुप्पी तोड़िए, क्योंकि आपकी चुप्पी, आपकी खामोशी उस तानाशाह सरकार के लिए सहमति बन गई है. उन्हें लगता है ये तानाशाह सरकार बहुमत संख्या के दम पर जो कानून लाएगी, पास करेगी, थोप देगी, ये देश चुप रहेगा, खामोश रहेगा. और इसीलिए आपकी चुप्पी, आपकी खामोशी असहमतियां बनी हुई हैं और तानाशाही तरीकों से कानून पास हो रहे हैं. हमारा न्याय पत्र में वादा है, कांग्रेस की सरकार आते ही हमारा अन्नदाता जो दिल्ली की दहलीज पर शहीद हुआ, 700 किसान फसल का उचित दाम मांग रहे थे, नया दाम नहीं मिला, शहीद हो गया. प्रधानमंत्री ने आविष्कार किया कि विदेश से मंगाए गए ड्रोन से कैसे सफलतापूर्ण आंसू गैस के गोले किसानों पर छोड़े जा सकते हैं, और छोड़े गए. ड्रोन से आंसू गैस के गोले छोड़े गए दिल्ली के अंदर किसानों के ऊपर. आज हमारा वायदा है, अगर आपका एक वोट 7 मई को किसानों को समर्पित हुआ तो मैं आपको भरोसा दिला रही हूं, आपका एक वोट हमारे किसानों को उनकी फसल का उचित दाम, MSP पे कानून देने जा रहे हैं हम. जनगणना हो गई तो किसकी आबादी जाती है? हमारी है. किसका हक होगा इन देश के संसाधनों पर, संपत्तियों पर? हमारा होगा या नहीं होगा? लेकिन प्रधानमंत्री जी, आप जातीय जनगणना नहीं होने देंगे, क्योंकि आप चंद पूंजीपति मित्रों के हाथ में सारी देश की संपत्ति, एयरपोर्ट, बंदरगाह, माइंस, स्कूल, अस्पताल सब बेचने जा रहे हैं और बेच रहे हैं. आपको सोचकर अपना एक वोट देना. डबल इंजन की सरकार बनाई आपने, 10 साल केंद्र में भाजपा, यहां पर भी भाजपा, और कह के जा रही हूं डंके की चोट पर, देश का सबसे भ्रष्ट किसी राज्य का अगर कोई मुख्यमंत्री है तो वो गोवा का मुख्यमंत्री सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है. गोवा मास्टर प्लान, कहां है गोवा का मास्टर प्लान? क्यों जनता के बीच में मास्टर प्लान की कॉपी नहीं है? क्यों गोवा के लोगों को हक नहीं ये जानने का कि गोवा का मास्टर प्लान क्या है, किस जमीन पे क्या बनेगा, कौन सी जमीन, करोड़ों की जमीन, कौड़ियों के दाम कौन से पूंजीपति मित्र को देने जा रहे हैं, ये जानने का हक है या नहीं? इन युवाओं को पता लगना चाहिए या नहीं कि आपका मास्टर प्लान गोवा का किस जमीन पे क्या बनेगा, ताकि आप भी समय से पहले वहां पर कुछ काम शुरू कर सके. लेकिन नहीं, ये प्लान गुप्त रखा गया है, सीक्रेट है. मैं चैलेंज कर रही हूं गुजरात के गोवा के मुख्यमंत्री को, गोवा मास्टर प्लान पब्लिक करिए. लेकिन आप ऐसा नहीं कर रहे, क्योंकि आपने गोवा की जमीन को, करोड़ों की जमीन को कौड़ियों के दाम पूंजीपति मित्रों को दे दिया है. आया था वादा 1000 करोड़, 1000 करोड़ स्मार्ट सिटी बनने के लिए आया. स्मार्ट सिटी देखकर आई हूं, लाइव किया है,
सड़कें खुद ही पड़ी हैं, धूल मिट्टी गड्ढे, 10 साल हो गए इनके पूरे। कहाँ है स्मार्ट सिटी? स्मार्ट सिटी के नाम पर माल आया और माल बिक गया। जाइए स्मार्ट सिटी देखिए, मैं देख कर आ रही हूं। 1000 करोड़ कहाँ गया? पता लगा 1 किलोमीटर की सड़क बनाने में 25 करोड़ रुपया लागत आ रही है। 1 किलोमीटर की सड़क 25 करोड़ रुपए में। 4 मंत्री आसून लेगीत फोंडेचे उपजिल्लो हॉस्पिटल रेफरल हॉस्पिटल जाला अशें विजय सरदेसाईन सांगले। सर्जन ना, लिफ्ट चलना, सिटी स्कॅन ना, MRI ना। ऑगस्ट मेरेन फोंडा हॉस्पिटलाचे अपग्रेडेशन केले ना जाल्यार कोर्टात वयतलो, ताणें सांगले। आयकात। आज तुमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे फोंड्या आहा, हे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची परिस्थिती कितें आसा? तो एक सादो सर्जन ना, लिफ्ट म्हणजे केन्नाच चलना, थंय हे ना, कितें तें तुगेलें सिटी स्कॅन ना, तुगेलें तें MRI ना, कांयच ना। तें एक रिफरल हॉस्पिटल जाल्लें आहा। आनी फोंडेचे लोक कशे ओगी आहा? तुमचे 4 आमदार, 4य आमदार मंत्री, मागीर कितें पात्रांवाक मुख्यमंत्री करपाचो? तशें करतकर मागीर जाग्यार पडटलें बी? तशें बी आहा काय म्हणून? कित्याक पात्रांवाक ते मुख्यमंत्री बी कांय करना, पात्रांव देंवपाचो आशिल्लो चल्याक हाडपाक, त्या गॅरंटीन आनी आपल्याक तिकीट मेळटली म्हणून ते पाड पडून म्हणलें ताणें आसा ते दीस तरी काडया म्हणून। कितें म्हणटा लोक? सगळे निर्णय करीन। आनी हें हॉस्पिटल हांव तुमकां सरकाराक वॉर्निंग दिता, ऑगस्ट मेरेन जर हें हॉस्पिटल जाग्यार उडयनात जाल्यार हांव परतो कोर्टान वता तुमचे खातीर। तीच केस लावन साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक लायली, तीच केस लावन वता आनी ते 3 म्हयन्यात आमी जाग्यार उडोवया। गोवा 365 खातीर कृष्णा नायक आनी सानिका नागवेकर। घेवया एक ल्हानसो विसव। विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। स्मार्ट सिटीच्या कामा वेळार खंटा आसतना कामगारांक पणजे एक पुतळो मेळ्ळो। पोरण्या शिल्पावरी दिसपी हो मूर्त 2 कुडक्यांनी सांपडला। पळयात। पणजे सांपडिल्ल्या पुर्विल्ल्या पॉलिस्टास शिल्प अनकार्डेडेड ह्या पुरातत्व खात्याच्या पंगडान मंगळारा सांजे वेळार फुडल्या संशोधनां खातीर ती मूर्त ताब्यांत घेतली। हिंदू फार्मासी कुशीक स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामा वेळार हो पुतळो जमनीत सांपडलो।
गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आनी संगीता ओली. मे म्हयन्यांत पावल दवरता आसतना उष्ण आनी दमट हवामानाचो अणभव घेवपाक मेळटलो. चडांत चड तापमान सुमार 34 अंशां मेरेन पावतलें. चड आर्द्रतायेक लागून तातूंत वाड जातली, जाका लागून लोकांक खूब गरमी जाणवतली. उण्यांत उणें तापमान 30 मेरेन आसतलें. हवामान दमट आसतलें. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगासचो.